आणि माऊली संगीत विद्यालय यांच्या वतीने आयोजित गुरुवंदन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित माझ्यासोबत आमचे सरपंच अक्षय तेंडुलकर, माजी उपसरपंच चंद्रकिशोर मोरे, आमचे माऊली सन्माननीय महेश सावंत बुवा, त्याचप्रमाणे प्रफुल्ल रेवणकर बुवा, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग. गुरुशिष्य परंपरा ही अगदी फार पुरातन काळापासून लक्षावधी वर्षापासून सुरू असलेली परंपरा आहे आणि या भारतामध्ये आपल्या हिंदूंमध्ये लक्षावधी वर्षांपासून एक चैतन्यमय अशी संस्कृती म्हणून आपण या गुरु परंपरेला ओळखतो. आणि गुरु ज्यावेळी शिष्याला घडवत असतो, मगाशी मी आमचे मार्गदर्शक महेश सावंत बुवा हे आपल्याला मार्गदर्शन करताना जे काय मार्गदर्शन करत होते ते मी ऐकलं. काही गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकल्या, म्हणजे मृदुंग त्याची निर्मिती कशी झाली, पक्वादाची निर्मिती कशी झाली. मी दरवर्षी त्यांच्याकडे पण गुरुपौर्णिमेला जातो, पण आम्ही कुठेतरी उशिरा पोहोचतो आणि लवकर निघतो, त्यामुळे आमच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी पडत नाहीत. ह्या माध्यमातून आज हे ऐकायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. गुरुशिष्यांची परंपरा ही अशीच चालू राहिली पाहिजे, जी चिरंतन काळापासून सनातन काळापासून आपण जी म्हणतो की सुरू आहे. अगदी आदिगुरु आपले ज्यांना आपण आदिगुरु सगळ्यांना माहिती असेल की शिव शंकर याला आदिगुरु आपण म्हणतो, की त्यांनी सप्तऋषींना ज्ञान दिलं आणि त्यानंतर आपले महर्षी व्यास ज्यांच्यापासून ही गुरुशिष्य परंपरा सुरू झाली आणि त्यांचं नाव आपण आदराने घेतो. ह्या गुरूंनी आपल्या शिष्यांना घडवलं, त्या शिष्यांनी परत आपला शिष्यवर्ग तयार केला. तशीच परंपरा या ठिकाणी सुरू आहे. महेश सावंतांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रफुल्ल रेवणकर घडले. प्रफुल्ल रेवणकरांच्या माध्यमातून तुम्ही सगळे शिष्य या ठिकाणी उपस्थित ते घडतात. तुम्ही पण आदर्श असं तुमचं व्यक्तिमत्व तयार केलं पाहिजे. जेवढे हे गुरु लीन असतात ना, मगाशी मी मार्गदर्शन ऐकवतो सावंत बुवा तुमचं, केवढं अथांग ज्ञान आपल्या गुरुपाशी असतं, आपल्याला कल्पना पण नसते. पण हे ज्यावेळी ज्ञान आपण अथांग अशा सागरातून मिळवत असतो, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की घागर ज्यावेळी आपण एखाद्या विहिरीमध्ये बुडवतो, तर ती घागर बुडवल्याच्या नंतर ती घागर आपण तशीच धरून राहिलं तर ती भरत नाही. ती घागर आपल्याला वाकवावी लागते. म्हणजे ज्यावेळी ती घागर खाली पाण्यामध्ये आपण वाकवतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं. त्यामुळे तेवढं लीन प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुप्रती असणं गरजेचं आहे, आपल्या समाजाप्रती असणं गरजेचं आहे. या गुरुशिष्य परंपरेला आपण पुढे घेऊन चालण्याचं काम करताय. त्यामुळे निश्चितच या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय जवान, धन्यवाद.